अल्डिहाइड केटोन कार्बोक्सिलिक ऍसिड या चॅप्टरच्या उरलेल्या रिएक्शन बघायच्या. त्यानंतर आपला एकच टॉपिक राहील, दॅट इज द ऍसिडिक कॅरेक्टर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. ते बघूया आपण. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. तर आज आपण उरलेल्या सगळ्या रिएक्शन आज आपण बघायच्या आहेत. पहिली रिएक्शन आहे ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड आणि केटोन. सो ऑक्सिडेशन ऑफ aldehydes and ketone. ओके, या रिएक्शन आपण याच्यामध्ये अल्कोहोलमध्ये पाहिलेल्या आहे. या रिएक्शन काही रिएक्शन याच्यामधले आपण अल्कोहोलमध्ये बघितलेले आहे. अल्कोहोलमध्ये आपण बघितलेलं आहे की RCHOH इकडे आपल्याला काही असू दे, ठीक आहे, या पद्धतीने. ओके, मी इकडे आता R लावते. सो कन्वर्जन ऑफ CHOH here may be R or H, conversion of CHOH group on oxidation to R C double bond OH. या पद्धतीने कन्वर्जन ऑफ, हे बघा, हे R मी तसंच ठेवलेलं आहे. सो कन्वर्जन ऑफ CHOH group to C double bond O, and afterward here the breaking of a bond from this area and formation of carboxylic acid. आणि मग हे इकडे त्या R जर R सिंगल असेल तर CO2 तयार होतो, कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर तयार होतो. जर R हा फक्त C असेल, फक्त मेथिल ग्रुप असेल, तर त्या पद्धतीने तयार होतं. ही झाली आपली केटोनची रिएक्शन. तसंच आपल्याला जर इथे H असेल, इथं H असेल, तर या पद्धतीने सिम्पली फॉर्मेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड ऑन ऑक्सिडेशन. हे आपण पाहिलेलं आहे अल्कोहोलमध्ये. आपण कुठे रिएक्शन बघितली? ही अल्कोहोलमध्ये. म्हणजे रिएजंट्स कुठले आहेत? तर कॉमनच रिएजंट आहेत आपले जे ऑक्सिडेशनला नेहमीचे ऑक्सिडेशन ऑफ केटोन कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे अल्कोहोल किंवा अल्डिहाइड केटोन या चॅप्टरमध्ये आपण अल्कोहोलमध्ये हे सेम रिएजंट्स बघितलेले, तेच ऑक्सिडायझिंग एजंट असतात. सो कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड, अल्कलाइन KMnO4, or K2Cr2O7 in dilute H2SO4, किंवा मग CrO3, दुसरं काय राहतं मग CrO3. हे सगळे आपले ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. कन्वर्ट CHOH ग्रुप म्हणजे अल्कोहोल, हे मी इथं काय लिहिलंय बघा, अल्कोहोल लिहिलेलं आहे, अल्कोहोल टू केटोन or aldehyde depending upon which type of alcohol we use, प्रायमरी घेतलाय का सेकंडरी घेतलाय त्या पद्धतीने. तर हा झाला आता प्रायमरी अल्कोहोल कन्वर्टेड टू अल्डिहाइड टू कार्बोक्सिलिक ऍसिड ऑन ऑक्सिडेशन. तर आता आपल्याला इथे काय बघायचं, फक्त अल्डिहाइड आणि केटोनचं ऑक्सिडेशन बघायचं. आपल्याला काय बघायचंय? अल्डिहाइड आणि केटोनचं ऑक्सिडेशन बघायचं. मग त्या पद्धतीने आपण हे अल्कोहोल मी तुम्हाला आठवण करण्यासाठी लिहिलेलं होतं, ठीक आहे, आठवण करण्यासाठी लिहिलेलं होतं. आता मी जर अल्डिहाइड लिहिणार आहे RC डबल बॉन्ड OH ऑन ऑक्सिडेशन. आता ऑक्सिडायझिंग एजंट याच्यातलं कुठलाही घेऊ शकता तुम्ही, K2Cr2O7 इन डायल्यूट H2SO4 किंवा अल्कलाइन KMnO4 किंवा अल्कलाइन पोटॅशियम परमॅंगनेट KMnO4, ठीक आहे. ऑन ऑक्सिडेशन गिव्स R तसाच C डबल बॉन्ड O तसंच, आणि इथे असा लागतो OH, कार्बोक्सिलिक ऍसिड. प्रश्न कसा पडणार? कुठला टाईप काय तयार करणार आहे त्याच्या पद्धतीने आपल्याला ते यूज करायचं. इथे बघा R समजा मेथिल घेतलेला असेल तर स्टार्टिंग मटेरियलमध्ये सुद्धा मेथिल घ्यावं लागेल आपल्याला. सो हे काय, याचं नाव काय झालं? ऍसिटाल्डिहाइड. याचं नाव काय झालं? ऍसिटाल्डिहाइड. सो व्हॉट इज द प्रोडक्ट ऑन ऑक्सिडेशन ऑफ ऍसिटाल्डिहाइड? ऑन ऑक्सिडेशन ऑफ ऍसिटाल्डिहाइड which compound is formed, असा प्रश्न असू शकतो. म्हणजे प्रश्न कसा विचारतील त्या दृष्टीने आपण विचार करायचा, ठीक आहे ना. सेकंड इज केटोन.
सेकंड इज सपोज ऍसिटोन घेतलं मी. सो ऍसिटोन ऑन ऑक्सिडेशन. आता इथे आपल्याला काय करावं लागणार आहे, ऑक्सिडेशन याचं सुद्धा म्हणजे केटोनचं सुद्धा आणि अल्डिहाइडचं सुद्धा ऑक्सिडेशन कशामध्ये होणार आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. कशात होणार आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. मग ब्रेकिंग ऑफ सीसी बॉन्ड होणार आहे. इथे काय होणार आहे, ब्रेकिंग ऑफ सीसी बॉन्ड आणि म्हणून स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट लाईक CrO3 किंवा नायट्रिक ऍसिड या पद्धतीने आपल्याला यूज करावं लागेल. याच्यामध्ये आपल्याला कॉपर अजून एक आपण अल्कोहोल मध्ये बघितलेलं आहे, कॉपर ॲट 573 केल्विन. ठीक आहे, आपण आता यांच्या पुरताच विचार करूया. सो ऑन ऑक्सिडेशन बाय युजिंग CrO3 इथून ब्रेकिंग ऑफ CC बॉन्ड झालं. इकडे काय उरलंय तर CH3. इकडे काय उरलंय CH3 C डबल बॉन्ड O. तसंच हे बघा ते तसंच इथल्या कार्बनचं काय झालं, त्याचं CO2 आणि वॉटर, त्याचा काय तयार होतो CO2 अँड वॉटर. कारण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट घेतलेलं आहे ना आपण त्या पद्धतीने. मग कुठलं कशाचं ऑक्सिडेशन सांगितलंय हे बघा. आता मी इथे वाढवला सपोज C2H5. मग इथे तुम्ही लिहू शकता C2H5. म्हणजे कुठलं ऑक्सिडेशन प्रोडक्ट पाहिजे तुम्हाला, कशावर ऍक्शन विचारले त्या पद्धतीने तुम्ही रिएक्टंट चूज करायचा. ठीक आहे. नाउ नेक्स्ट इज so oxidation over Wolff-Kishner and Clemmensen. So Wolff-Kishner and Clemmensen च्या रिएक्शन आहेत. कन्वर्जन ऑफ इन केस ऑफ Clemmensen reaction or reduction, Clemmensen reduction and also the another one that is the Wolff-Kishner. ते दोघांचं नाव एक नाही. दोघांमध्ये काय होतं तर कन्वर्जन ऑफ CH2 कन्वर्जन ऑफ C डबल बॉन्ड O टू CH2. कार्बोनिल ग्रुपचं कन्वर्जन कशामध्ये होतं तर हे डॅश 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 तसेच C double bond O group is converted to CH2. C double bond O group is converted to CH2 by using. आता Clemmensen म्हणलं की रिएजंट कुठले आहे, झिंक अमलगम. याला झिंक मर्क्युरी असं म्हणत नाही तर काय म्हणतात, झिंक अमलगम अँड डायल्यूट HCl and heat. डायल्यूट और कॉन्सन्ट्रेटेड HCl. एक मिनिट, कॉन्सन्ट्रेटेड वापरतात की डायल्यूट वापरतात, येस कॉन्सन्ट्रेटेड HCl. कॉन्सन्ट्रेटेड HCl. थोडंसं कधी कधी कन्फ्युजन होतं पण मग आपले डाऊट क्लिअर करायचे म्हणजे मग आपल्याला परत डाऊट्स येत नाही. सो कन्वर्जन ऑफ कार्बोनिल ग्रुप टू CH2 या पद्धतीने. ठीक आहे. नाउ दिस रिएक्शन. मग आपल्याला हे स्टेटमेंट राईट नोट म्हणलं की आपल्याला ह्याचं स्टेटमेंट लिहायला लागेल. सो बाय युजिंग कन्वर्जन अल्डिहाइड कसं लिहिणार मग तुम्ही स्टेटमेंट, अल्डिहाइड ऑन केटोन with on reduction with zinc amalgam and concentrated HCl gives formation of gives alkane. ठीक है. So conversion of C double bond O group into CH2 group हे केलं जातं. आता आपल्याला हे क्लेमेन्सन झालं रिडक्शन. यानंतर आपली कुठली आहे तर वुल्फ-किश्नर. कुठली आहे वुल्फ-किश्नर. Wolff-Kishner reaction in which conversion of, no doubt, conversion of C double bond O to no doubt अशीच रिएक्शन होणार आहे परंतु इथे इंटरमिडिएट प्रोडक्ट आहे. इथे काय आहे इंटरमिडिएट प्रोडक्ट आहे. सो दिस कार्बोनिल ग्रुप, कार्बोनिल that means aldehyde or ketone. कुठला aldehyde or
NH2. Hydrazone. So this hydrazone, formation of an hydrazone. This hydrazone with ethylene glycol. Ethylene glycol. Ethylene with ethylene glycol. So conversion of this group total to conversion of this total group to that conversion of total group to that group by using ethylene glycol and aqueous cleavage. Aqueous cleavage च्या प्रेझेन्स मध्ये काय होते ethylene glycol हे this hydrazone is converted to this alkane so that is called ethylene glycol. So Clemmensen मध्ये काय होतं conversion of carbonyl group to CH2 group. अल्डिहाइड याच्यामध्ये मी स्टेटमेंट जर आपल्याला राईट नोट म्हणलं तर आपल्याला स्टेटमेंट लिहावं लागेल आणि विचारतात या परीक्षेला त्यामुळे आपण त्याच्याबद्दल विचार करतोय. सो ओल इक्वेशन मध्ये अल्डिहाइड और केटोन treated with hydrazine formation of hydrazone which is again treated with aqueous cleavage and ethylene glycol formation of alkane. Formation of that C double bond O group is converted to CH2 group असं सांगायचं. समजा हे बघा आता मी इथे ऍसिटोन केलं. ऍसिटोन कसं करतात CH3 C double bond O त्याचं नाव काय झालं ऍसिटोन. सो फॉर्मेशन ऑफ सेम थिंग्स तिथे पण प्रॉडक्ट मध्ये पाहिजेत ना आपल्याला. सो कन्वर्जन ऑफ C double bond O to CH2. सो हाऊ विल यू प्रिपेअर प्रोपेन फ्रॉम प्रोपॅनोल. प्रश्न कसं येईल हाऊ विल यू प्रिपेअर प्रोपेन याचं नाव काय झालं प्रोपेन फ्रॉम याचं नाव काय प्रोपॅनोल. नोन म्हणजे काय केटोन. हाऊ विल यू प्रिपेअर प्रोपेन टू प्रोपॅनोल टू प्रोपेन या पद्धतीने आपल्याला परीक्षेला विचारू शकतात. तर त्याचा आपण स्टडी केला पाहिजे. Now next is electrophilic substitution. Next कुठला आपला तर electrophilic substitution. Electrophilic substitution. So we know that now see here electrophilic substitution आपला benzene. Okay, benzene. We know that प्रत्येकाकडे काय आहे CH काय येतं H हे फॉर्म्युला झाला हे तुम्हाला माहिती आहे. Thus hydrogen is substituted by C double bond OH. Now it is a aldehyde. याचं नाव काय झालं बेन्झाल्डिहाइड. याचं नाव काय झालं बेन्झाल्डिहाइड. So benzaldehyde on electrophilic substitution. इलेक्ट्रोफाइल कुठले घ्यायचे आपल्याला तर इलेक्ट्रोफाइल घ्यायचे कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड नायट्रेटिक मिक्सचर. दॅट मीन्स नायट्रेटिक मिक्सचर एक. दुसरं कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. तिसरं सबस्टिट्यूशन Br2 in FeBr3. तर आपल्याला या तीन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन बघायचे. तर नेमकी ऍक्शन कुठे होते त्याचा आपण विचार करायचा आहे. तर लक्ष द्यायचं इकडे. सो सपोज हे आपला CHO किंवा केटोनिक ग्रुप आपण इथे असा एक मेथिल फेनिल केटोन हा घेतला किंवा बेन्झाल्डिहाइड घेतला. तर आता हे दोन्ही ग्रुप कसे आहेत बोथ CHO and
withdrawing electron withdrawing inductive effect and resonance effect. Electron withdrawing, electron inductive effect and electron withdrawing resonance effect. So deactivate ring at ortho and para position. So electrophilic substitution takes place at meta position. Electrophilic substitution takes place at meta position. ठीक आहे, का मेटा पोझिशनला होतं त्याचं मी इथे कारण सांगितलं तुम्हाला. ठीक आहे, हे बघा हे इथे. तर आता हे बघा, हे मी इथे दोन्ही ग्रुप लिहिलेले आहेत. हा कसा आहे, विड्रॉविंग वर ओढतंय, इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय करताय, वर ओढतंय. दोन्ही काय करताय, वर ओढतंय. इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय करताय, वर ओढताय. मग काय होणार आहे, हे या पद्धतीने. ठीक आहे, सो मी एकाचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर तुम्हाला काढून दाखवते. सो फॉर्मेशन ऑफ बघा, इथे पॉझिटिव्ह चार्ज आला आणि इकडे गेला सी आणि मग इथं डबल बॉन्ड ओ एच. सो हिअर इज सो फॉर्मेशन ऑफ नेगेटिव्ह चार्ज, हिअर इज एच. कुठली झाली, ऑर्थो पोझिशन कशी झाली, इलेक्ट्रॉन डेफिशियंट झाली. आता हा चार्ज न्यूट्रलाइज करायला हे काय होणार आहे, इकडे शिफ्ट होणार आहे. सो फॉर्मेशन ऑफ काय होतंय बघा, असं शिफ्ट होणार आहे. So formation of positive charge at para position. So para position ला positive charge आला, इथे ortho position ला positive charge आला. म्हणजे जे ortho para डायरेक्टिंग जे ग्रुप आहे, ortho para डायरेक्टिंग ग्रुप, हा ग्रुप कसं झाला मग मेटा डायरेक्टिंग. कारण as compared to this ortho and para position, मेटा इज तिथे ऍटलीस्ट पॉझिटिव्ह चार्ज तरी स्टोअर होत नाही. याचा अर्थ काय, मेटा पोझिशन इज ऍटलीस्ट थोडीशी तरी इलेक्ट्रॉन रिच आहे ऑर्थो आणि पॅरापेक्षा. कारण डेफिशियन्सी कुठे क्रिएट झाली आहे, मेटाला, ऑर्थोला आणि पॅराला क्रिएट झाली. ऍटलीस्ट मग मेटा कमीत कमी बरी तरी आहे. म्हणून मग इलेक्ट्रोफाईल गोज टू मेटा पोझिशन. इलेक्ट्रोफाईल कुठे जातो, मेटा पोझिशनला जातो. आणि मग ओके, हे तुम्हाला मला वाटतं कळलं असेल स्टेटमेंट. मी आता जरा खोडते कारण मला आता जरा रिएक्शन लिहायची. सो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन कुठे होतंय, मग मेटा पोझिशनला होतंय. आणि बघूया मग आपण रिएक्शन. सो बेन्झाल्डिहाइड CHO मी असं कंबाईन केलंय प्लस कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड. आता याची फोड कशी पडायची हे खूप दिवसापासून आपण शिकतोय. तर त्यामुळे HONO2 हे पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रोफाईल हे निगेटिव्ह चार्ज. सो इलेक्ट्रॉन हे कुठे जातो, मग हा NO2 हा मेटा पोझिशनला. सो फॉर्मेशन ऑफ हिअर द कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. कारण नायट्रेटिक मिक्सचर लागतं ना, याला काय लागतं, NO2 ऍड करायला आपल्याला नायट्रेटिक मिक्सचर. नायट्रेटिक मिक्सचर म्हणजे काय असतं, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड अँड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. सो इलेक्ट्रॉन इलेक्ट्रोफाईल गोज टू मेटा पोझिशन. प्लस H2O म्हणजे हा OH आणि इथला एक H, फॉर्मेशन ऑफ H2O. सो इलेक्ट्रोफाईल गोज टू मेटा पोझिशन. नाउ नेक्स्ट इज सेम रिएक्शन. बघा, जर आपल्याला हे घेतलं, आपण H2SO4 घेतला, CHO, COH नाही घ्यायचं,
OH असं लिहायचं नाही, लक्षात घ्या. म्हणजे असं COH असं लिहायचं नाही. हे याचा अर्थ काय असतो? अल्कोहोल असतो, म्हणून हे असं लिहायचं नाही. हे रॉंग पद्धत आहे, ही करेक्ट पद्धत आहे लिहिण्याची. सो इज ट्रीटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड HKSO4, कॉन्सन्ट्रेटेड HKSO4. सो HKSO4 ची फोड कशी पडते बघा, SO3H कशी पडते, OHO SO3H. So positive charge, negative charge. So goes to at different temperature. So formation of SO3H. Bonding कशी होणार आहे? S ने होणार आहे, हे लक्षात घ्या. प्लस H2O प्लस H2O SO3H या पद्धतीने. आपल्याला नाव येत असेल तर लिहायचं नाही, फक्त फॉर्म्युला मात्र आपला करेक्ट लिहिला पाहिजे, म्हणजे आपल्याला मार्क मिळतो. आता मी दुसरी अजून एक राहिलेली आहे, दॅट इज द Br2 ऍडिशन. Br2 ऍडिशन आपल्याला माहिती आहे, Br2 ऍडिशन इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस अल्युमिनियम ट्रायब्रोमाइड और FeBr3. कशाच्या प्रेझेन्स मध्ये होतं? FeBr3. सो Br एका Br वर नेगेटिव्ह चार्ज, एका Br वर पॉझिटिव्ह चार्ज असा असतो. हे तुम्हाला माहिती आहे आता, कारण आपण बरेच ठिकाणी या रिएक्शन बघितलेले आहे. सो Br एंटर टू H2O, Br एंटर टू बेटा पोझिशन. सो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, इलेक्ट्रोफाइल म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज वाले कुठे जातात, तर बेटा पोझिशनला. बिकॉज दिस ग्रुप इज इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप. इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये पण विड्रॉविंग आहे आणि रेझोनन्स मध्ये पण विड्रॉविंग आहे, आणि त्याच्यामुळे काय होत आहे की ऑर्थो आणि पॅरा मेटा, इट इज अ मेटा डायरेक्टिंग ग्रुप. तो कसा झाला मग? मेटा डायरेक्टिंग ग्रुप झाला. रिएक्शन आपण घरी लिहून बघायच्या, म्हणजे आपल्याला जमायला लागतात. रिएक्शन लिहिण्याशिवाय पर्याय नाही आपल्याला, ठीक आहे. सो नेक्स्ट इज अ रिएक्शन विथ PCl5, PCl3, SOCl2. रिएक्शन विथ PCl5, PCl3, SOCl2. नाउ with PCl3. आता with PCl5 आणि with SOCl2. SOCl2. That means with thionyl chloride. SOCl2 म्हणजे काय? thionyl chloride with PCl5. आता सेम रिएक्शन आपण अल्कोहोल मध्ये पाहिलेली, हे लक्षात घ्या. म्हणजे अल्कोहोल मध्ये आपण शिकलो की सेम रिएक्शन आपण कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये लिहू शकतो. प्लस तुम्हाला सेम रिएक्शन ही F ब्लॉक मध्ये पण आहे, सॉरी P ब्लॉक मध्ये पण आहे, कारण फॉस्फरसचे कंपाऊंड आहेत ना, रिएक्शन्स ऑफ फॉस्फरस म्हणून तिकडे पण आहे ते. तर आपण एकदाच एका ठिकाणी लर्न केली, थोडं डिफरन्शिएट केलं की आपल्याला कळायला लागेल, हे लक्षात घ्या. सो ROH, मी आधी अल्कोहोलची लिहून दाखवते तुम्हाला. ROH प्लस PCl3. तर मी त्यावेळेला तुम्हाला सांगितलेलं होतं की इथं 3 असेल तर हे 3 घ्यायचं, इथे 3 असेल तर हे 3 घ्यायचे. सो सिम्पली थ्राइस RCl प्लस P ला OH द्यायचे. मग आपण तसं फॉस्फरस H3PO4 PO3 कसं घ्यायचे आपल्याला, कारण P OH थ्राइस. मग आपण जसं पिरियडिक टेबल मध्ये इकडून इकडे जाऊ तसे हायड्रोक्साईड काय होतात, ऍसिडिक होतात. मग आपल्याला हे ऍसिडिक फॉर्म मध्ये लिहिलं पाहिजे. हे असं नाही लिहायचं, मग आपल्याला कसं लिहायचे, ऍसिडिक फॉर्म मध्ये लिहावं लागणार आहे, ठीक आहे. सो सेम रिएक्शन अल्कोहोल मध्ये कव्हर केलेली आहे, ते मी तुम्हाला दाखवली. आता सेम आपण कशामध्ये लिहायची आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. सो कार्बोक्सिलिक ऍसिड RC11OH, कार्बोक्सिलिक ऍसिड. आता सेम पद्धतीने PCl3, हे 3 म्हणून हे 3. सिंपली रिप्लेसमेंट ऑफ OH बाय Cl. सिंपली रिप्लेसमेंट ऑफ OH बाय Cl. RC11O तसंच, 3 पण तसंच, C11O तसंच. सिंपली रिप्लेस बाय
बघा काही डिफरन्स दिसतोय का? मग तुम्हाला ह्या थोडं कशामध्ये केमिकल प्रॉपर्टीज आहे, कुठे प्रिपरेटिव्ह मेथड आहे, हे थोडंसं नीट लक्षात दिलं तर आणि नो डाऊट आपण हे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये पण ही रिएक्शन बघितलेली आहे, आता माझ्या लक्षात आलं. तर बघा 3 ठिकाणी आपण 3 चॅप्टर मध्ये थोडं थोडं व्हॅरिएशन कसं येत आहे. 2 मध्ये तर सेमच आहे, 1 मध्ये थोडं व्हॅरिएशन कुठे ते लक्षात घ्यायचं तुम्ही. विथ PCl5 परत एकदा सेम पद्धतीनेच आहे, परंतु आता मी अलीकडची रिएक्शन घेत नाही इथे. ठीक आहे, इथे 5 घेतलं PCl5 आलं की एकच घ्यायचा असं मी तुम्हाला सांगितलं होतं. इथं 5 आलं की हा एकच घ्यायचा. रिप्लेसमेंट ऑफ OH बाय Cl हे होणारच आहे 100%. सो फॉर्मेशन ऑफ R C डबल बॉन्ड O Cl. ठीक आहे, आणि मग आता काय काय होतंय, POCl3 प्लस वॉटर. काय होतंय, POCl3 प्लस वॉटर एवढं होते, तेवढं आपल्याला लिहायला पाहिजे. ठीक आहे, बघा आता प्रश्न आपल्याला पडला, सपोज हाऊ विल यू प्रिपेअर ऍसिटिक क्लोराइड. याचं नाव झालं ऍसिटिक क्लोराइड. आपल्याला स्टेटमेंट दिलेलं असतं, आपल्याला तिथे फॉर्म्युला शोधायचा असतो, हे लक्षात घ्या. आपल्याला तिथे फॉर्म्युला शोधायचा असतो, हे लक्षात घ्या. सो याचं नाव काय झालं, ऍसिटिक क्लोराइड. नाव काय याचं, ऍसिटिक क्लोराइड. ऍसिटिक क्लोराइड काय फरक केला आपण, R चा फरक केला. मग इथं आपल्याला काय टाकायचंय, CH3 स्टार्टिंग मटेरियल आपलं हे होईल. मग हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, हेही लक्षात घ्या. ठीक आहे, विथ SOCl2. आता नेक्स्ट रिएक्शन कुठली आपली, विथ थायोनिल क्लोराइड. विथ थायोनिल क्लोराइड बरोबर काय बघा, हे सगळे काय क्लोरिनेशन करतात. हे सगळे काय करतात, क्लोरिनेशन करतात. तर आता मी क्लोरिनेशनची रिएक्शन लिहिते. सो विथ SOCl2, with SOCl2. सो with SOCl2 कशी होती रिएक्शन बघा. मी आधी आता अल्कोहोलची लिहून दाखवते तुम्हाला. SOCl2 on heating or reading OH is replaced by Cl. आणि याच्यातलं SO2 and HCl. SO2 पण गॅस आहे, HCl पण गॅस आहे. एक्सपेल आउट आणि मग एस्केप आउट झाल्यानंतर फक्त प्रोडक्ट काय होतोय, अल्किल हलाइड होतो. ठीक आहे, मग सेम पद्धतीने आता मी इथे काय करणार आहे, RC डबल बॉन्ड O ऍसिड, कार्बोक्सिलिक ऍसिड घेतले. काय घेतले, कार्बोक्सिलिक ऍसिड. टू फॉर्मेशन ऑफ, बघा काय ग्रुप केलं मी चेंज, एवढा चेंज केला, तो तसाच आहे, हा लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे, मग आपल्याला ऍक्शन ऑफ PCl5, PCl3 आणि SOCl2. Here this method is most preferable reaction. म्हणजे जनरली जास्त प्रमाणात यूज केली जाते, कारण काय त्याच्यामध्ये ती SO2 आणि HCl फॉर्म विच इज अ गॅस अँड विच इज एस्केप आउट. आणि मग कंटेनर मध्ये फक्त असाइल क्लोराइड राहते. कंटेनर मध्ये फक्त काय राहते, मग असाइल क्लोराइड राहते. सो हाऊ विल यू प्रिपेअर असाइल क्लोराइड, असा पण प्रश्न असू शकतो. मग कुठलं क्लोराइड प्रिपेअर करायचं, त्या पद्धतीने आपल्याला R चेंज करावं लागणार आहे. त्या पद्धतीने आपण R चेंज केला की आपल्याला ही रिएक्शन इझी जाते. नाउ नेक्स्ट इज विथ अमोनिया. विथ अमोनिया, reaction with ammonia. So with ammonia, RC double bond OH plus ammonia. आता हा अमोनिया हे H रिप्लेस बाय हे होणार आहे. ठीक आहे, सो काय तयार होतं बघा, RC डबल बॉन्ड O अमोनियम कार्बोक्सिलेट. कुठला आयन तयार होत आहे, अमोनियम कार्बोक्सिलेट. And which is on strong heating
कन्वर्टेड टू अमाइड R C डबल बॉन्ड O NH2 बघा काय तयार होतंय प्लस वॉटर. सो इथला O आणि याच्यातलं H2 असं निघून जातंय. बाकी तसंच आहे R C डबल बॉन्ड O तसंच आहे बघा. आणि इथला O आणि इथला H2 निघून जातोय इन दी फॉर्म ऑफ वॉटर. आणि मग इथं काय होतंय फक्त NH2. याचं नाव काय अमाइड. याचं नाव काय अमाइड. सो हाऊ विल यू प्रिपेअर अमाइड फ्रॉम ऍसिड कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिड पासून अमाइड कसं बनवणार तर हे बाय द ऍक्शन ऑफ अमोनिया formation of intermediate that is ammonium carboxylate which is on strong heating formation of an amide. ठीक है. How will you prepare phthalimide. Prepare phthalimide. असा एक प्रश्न असू शकतो तुम्हाला. मग थॅलिमाइड प्रिपरेशन कसं करणार आहे सेम पद्धतीने बघा. फक्त आपल्याला इथे स्टार्टिंग मटेरियल काय लागणार आहे थॅलिक ऍसिड. काय लागणार आहे थॅलिक ऍसिड. सो थॅलिक ऍसिड परीक्षेला विचारलेली होती C डबल बॉन्ड OH. C डबल बॉन्ड OH याचं नाव काय थॅलिक ऍसिड. थॅलिक ऍसिड ऑन हिटिंग विथ अमोनिया. टू अमोनिया लागणार आहे थॅलिक ऍसिडला. सो फॉर्मेशन ऑफ इथले O इथला बघा सेम पद्धतीने इथे दाखवलंय ना सेम पद्धतीने काय तयार होणार आहे हे बाकीचं तसंच. मी इथे लिहिते रिंग C डबल बॉन्ड O अमोनिया. दोन्ही ग्रुपचं तसंच होणार आहे O NH4 प्लस मायनस या पद्धतीने. आफ्टरवर्ड अमाइड तयार होईल. आफ्टरवर्ड काय तयार होईल अमाइड. स्ट्रॉंग हिटिंग काय तयार होणार आहे अमाइड. पण लिहिते मी इथे आता C डबल बॉन्ड O NH2 C डबल बॉन्ड O NH2. आता हे कसे जवळ आहेत मॉलिक्यूल आणि त्याच्यामुळे काय होतंय तर रिंग फॉर्म होणार आहे आणि हा निघून जाईल. इथे मग काय तयार होईल इथे लिहिते नायट्रोजनची परत व्हॅलेन्सी म्हणून H निघून जातो and this is called as a thalidomide. काय थॅलिमाइड काय या पद्धतीने तयार झालं. हाऊ विल यू प्रिपेअर थॅलिमाइड फ्रॉम थॅलिक ऍसिड असा प्रश्न विचारलेला आहे एक्झाम मध्ये. तर प्रश्न कसा विचारतात त्या पद्धतीने आपण लर्न करायचं आहे. ठीक आहे. यानंतर आता बघायचं आपल्याला ऍसिड अनहायड्राइड प्रिपरेशन ऑफ. 2-3 रिएक्शन राहिलेत आपल्याला. प्रिपरेशन ऑफ ऍसिड अनहायड्राइड. So how will you prepare acid anhydride? So RC double bond OH. ठीक आहे RC double bond OH. आता मी काय केलं हे असं जरा हे तिकडे लिहिलं हे असं लिहिलं. याचं काय आपल्याला हीट करायचं विथ स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट. स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट कुठले असतात तर P2O5 और कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. हे काय आहेत आपले स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट आहे. हे काय आहेत आपले स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट आहे. सो विथ P2O5 हिटिंग P2O5 काय होणार आहे हे O इथे असं जाणार आणि हे इलिमिनेट होणार. तर काय तयार होते बघा RC डबल बॉन्ड O. तसंच इकडून काय लागलं O आणि त्याचा परत इकडे काय C डबल बॉन्ड O R. ठीक आहे. आणि हे नायट्रोजन ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 3 नसते ना
म्हणून हा मग H निघून जातो. OH आणि हा H निघून जातो. याचे नाव काय? ऍसिड अनहायड्राइड. ऍसिड अनहायड्राइड प्लस H2O प्लस H2O. दिस इज अ रिव्हर्सिबल रिएक्शन. पण त्याच्यात पाणी टाकलं की पूर्वत आपल्याला ऍसिड मिळतं. त्यात पाणी टाकलं की पूर्वत आपल्याला ऍसिड मिळतं. हे लक्षात घ्या. सो फॉर्मेशन ऑफ, तर आपल्याला हे विचारलं ऍसिटिक अनहायड्राइड, मग ऍसिटिक अनहायड्राइड फ्रॉम ऍसिटिक ऍसिड. फ्रॉम ऍसिटिक ऍसिडचे फॉर्म्युला काय आला मग या पद्धतीने, या पद्धतीने. हे फॉर्म्युला कुठला आहे? ऍसिटिक ऍसिडचा. सो ऍसिटिक ऍसिड ऑन हीटिंग विथ फॉर्मेशन ऑफ ऍसिटिक अनहायड्राइड. काय तयार होतं? ऍसिटिक अनहायड्राइड. So formation of acidic anhydride in presence of P2O5 or concentrated H2SO4. Now next reaction is a decarboxylation. Next reaction is a decarboxylation. ही रिएक्शन आपण कुठे बघितलेली आहे? decarboxylation 11वी मध्ये. कुठे बघितलेली आपण? 11वी मध्ये ही decarboxylation ची रिएक्शन पाहिलेली आहे. तर 11वी मध्ये जाऊयात आपण. decarboxylation CH3C_OH. ठीक आहे. सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड. आपल्याला काय लागणार आहे? ऍक्च्युली सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड लागणार आहे. ठीक आहे. इथं मी ऍसिड घेतलं. when it is reacts with sodium salt formation of या पद्धतीने सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड प्लस NaOH सोडा लाईम. हिटेड विथ सोडा लाईम. लाईमचं काय? कार्बन डायऑक्साइड आणि हीट विथ NaOH और ऍसिड घेऊया आपण. ठीक आहे. कंप्लीट डिकार्बोक्सिलेशन. इथे Hच लागतोय, सॉरी. इथे काय? ऍसिड. सो ऍसिड विथ एक 2च मिनिटं, 2च रिएक्शन राहिले पाहिजे. ओके. तर कसं होतंय बघा. हे CO2 कसं तयार होणार आहे? सोडियम हे ट्वाइस कसं तयार होणार आहे? हे इकडे सोडियम लागणार आहे, सॉरी. Na ट्वाइस हे या पद्धतीने. ठीक आहे. Na ट्वाइस CO3 काय तयार होत आहे? तर 100% आपल्याला काय पाहिजे? सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडच पाहिजे. CH3 आणि इथला H असा हा आपल्याला काय तयार होणार आहे? मिथेन. काय तयार होणार आहे? मिथेन. म्हणजे CH3H म्हणजे मिथेन. आणि इथं मध्ये काय? सोडियम Na ट्वाइस. हा एक Na, हा एक Na आणि हा C आणि O किती आहे बघा? 1 2 3 O3. ठीक आहे. आणि सोडा लाईम म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड हे तर आपल्याला रिएजंट म्हणून लागणार आहे. तर आपल्याला हाऊ विल प्रिपेअर अल्केन फ्रॉम कार्बोक्सिलिक ऍसिड. कुठला पण देऊ शकतात आपल्याला. प्रोपेन फ्रॉम, सपोज आपल्याला विचारलं प्रोपेन विचारला फ्रॉम कार्बोक्सिलिक ऍसिड असं जर प्रश्न विचारला तर आपल्याला प्रोपेन कसे व्हावं लागणार बघा. सो विथ सेम रिएजंट्स मागं आपण रिव्हर्स डायरेक्शनने चालू. आता आपल्याला हे बघितलं. इथं काय पाहिजे? हे या पद्धतीने, बरोबर. हा. आणि इथं काय पाहिजे? NaOH. रिव्हर्स आलो बघा आपण. आणि इथं काय पाहिजे? तर 1 2 3 काय पाहिजे? 1 2 आणि 3 म्हणजे आपलं काय होणार आहे? हे या पद्धतीने. ठीक आहे. 1 2 3. जरा मी फारच वाकडं लिहिलं तर 1 2 आणि 3. मग मेथिल CH2 टर्मिनलला आणि हा H घेतला की बरोबर 3 होतोय. सो हाऊ विल यू प्रिपेअर प्रोपेन? याचं नाव काय? प्रोपेन. प्रोपेन फ्रॉम ब्युटेनॉइक ऍसिड. सोडियम सॉल्ट ऑफ ब्युटेनॉइक ऍसिड. तर आपल्याला प्रश्न कसा विचारतात त्या पद्धतीने आपण उत्तर दिलं पाहिजे. ठीक है. Now decarboxylation over. Now last one reaction is a reduction by using lithium aluminum hydride. Lithium aluminum hydride. So reduction R C double bond O OH on reduction with lithium aluminum hydride.
ठीक आहे. कन्वर्जन ऑफ दिस ग्रुप टू CH2 ग्रुप. कन्वर्जन ऑफ दिस ग्रुप टू CH2 ग्रुप. नाउ इथे आपल्याला की दिस सोडियम बोरोहायड्रेट इज नॉट यूज. इथे आपल्याला सोडियम बोरोहायड्रेट वापरायचं नाही, फक्त कुठला वापरायचा आहे, लिथियम अल्युमिनियम हायड्रेट. कुठला वापरणार आपण, लिथियम अल्युमिनियम हायड्रेट फॉलोड बाय हायड्रोलिसिस, ऍसिड हायड्रोलिसिस. ठीक आहे, फॉर्मेशन ऑफ दॅट. सो सेकंड वन H3O+. ठीक आहे. यानंतर आपण बघूयाच आता फक्त आपला ऍसिडचं टॉपिक म्हणजे POH, PKA, सॉरी काय बघायचं आपल्याला, PKA, PKB, PKB नाही, इथं कार्बोक्सिलिक ऍसिड आहे त्यामुळे PKAच बघावं लागणार आहे. तर तेवढा टॉपिक राहिलेला आहे, ते खूप महत्वाचं आहे CETच्या दृष्टीने, त्याला आपण सेपरेट वेळ देऊया. इथं आपल्या सगळ्या रिएक्शन संपलेल्या आहेत. तर रिएक्शन आपण लिहून पाठ करायच्या, कुठल्या एक्झामला विचारले त्याचं वारंवार रिव्हिजन करत तुम्हाला जमायला लागेल. थँक्यू.